द स्टुडंट अकॅडमी, UPSC MPSC आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अशोकनगर, नांदेड. प्रत्येकाने काय करायचं, लिंक शेअर करायची आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी व्हॉट्सॲपला स्टेटस देखील ठेवलेला आहे, परंतु लिंक शेअर केलेली नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की प्रत्येकाने लिंक पण शेअर करायची आहे. बघा, आजचा पहिला प्रश्न जो आहे मित्रांनो, तो राष्ट्रीय उत्पन्न मोजणीतील खालीलपैकी कोणत्या तात्विक संकल्पना किंवा अडचणी आहेत, संकल्पनात्मक अडचणी आहेत. फॉर एक्झाम्पल, आता त्यालाच काय म्हटलं, आता तात्विक किंवा संकल्पनात्मक ज्या अडचणी आहेत त्यांनाच, एकच मिनटं मी इकडे थोडा पेन मोठा करतो, त्यांनाच टेक्निकल किंवा कन्सेप्च्युअल अडचणी असं म्हटलं जात असतं. ओके, कन्सेप्च्युअल ऑर टेक्निकल प्रॉब्लेम्स टू कॅल्क्युलेट द नॅशनल इन्कम. ओके, आता कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. बघा मित्रांनो, पहिलं जे देण्यात आलेलं आहे ते विनामूल्य सेवा. काय देण्यात आलेलं आहे? विनामूल्य सेवा देण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती टीचर आहे, एखादा व्यक्ती काय आहे? टीचर आहे. तर कॉलेजेसमध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन काय करतोय? टीच करतोय, म्हणजे एज्युकेशन सर्व्हिस तो प्रोव्हाइड करत आहे, बरोबर. परंतु तो कॉलेजेस किंवा शाळेमध्ये जी काही एज्युकेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहे, बरोबर, तर ती पेड सर्व्हिस आहे. सो त्याचं जे इन्कम आहे ते इन्कम कुठं मोजलं जाणार आहे? नॅशनल इन्कममध्ये कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, कारण की ते पेड सर्व्हिस आहे ती. ओके, आणि ती फायनल सर्व्हिस म्हणून कन्सिडर केली जाते आणि ती मोजली जात असते. परंतु विनामूल्य सेवा म्हणजे काय आहे? तर बघा, विनामूल्य सेवा म्हणजे काय? आता तोच शिक्षक घरी येऊन त्याच्या मुलाला शिकवत असेल, बरोबर, परंतु त्याने घरी येऊन मुलाला शिकवण्यासाठी जी काही सेवा प्रोव्हाइड केलेली आहे ती सेवा पेड केलेली नाही आहे. मुलगा काय त्याच्या वडिलांना पैसे देणार नाही आहे की हे घ्या पप्पा, तुम्ही मला शिकवलं, हे त्याचे पैसे घ्या. ओके, सो विनामूल्य ज्या सेवा असतात मित्रांनो, या विनामूल्य सेवा किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जात नसतात. फॉर एक्झाम्पल, इथं बघा, हा जो चार्ट दिसतोय तुम्हाला, इथं तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी देण्यात आलेल्या आहेत. मग इथं काय म्हटलेलं आहे बघा मित्रांनो, इथं विनामूल्य पहिलं बघा, हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही. हस्तांतरित देणीलाच ट्रान्सफरेबल पेमेंट म्हटलं जातं. कोणतं पेमेंट म्हटलं जातं? ट्रान्सफरेबल पेमेंट म्हटलं जात असतं. आणि मी तुम्हाला बोललेलं आहे मित्रांनो, हे ट्रान्सफरेबल जे पेमेंट असतं हे वन साइडेड असतं. म्हणजेच काय असतं? हे फक्त गव्हर्नमेंटकडनं इकडं काय केलं जात असतं? पब्लिकला काय केलं जात असतं? ट्रान्सफर केलं जात असतं. हे वन वे ट्रान्झॅक्शन आहे मित्रांनो. इकडनं फक्त गव्हर्नमेंटकडचा पैसा कोणाकडे येत आहे? पब्लिककडे येत आहे. ओके, सो ते जे हस्तांतरित देणी आहे त्याच्यामध्ये पेन्शन येते, बेरोजगारी भत्ता येतो, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्सेस ज्याला आपण म्हणतो, विडो पेन्शन येते, नंतर डोनेशन येतं, दंड येतं, बरोबर की नाही. त्याच्यानंतर तुमचं हे युनिव्हर्सल बेसिक इन्कम जर भविष्यात फ्युचरमध्ये भारतामध्ये दिलं गेलं तर त्याचा देखील समावेश हस्तांतरित देणीमध्ये केला जाणार आहे. ओके, तर हस्तांतरित देणी मोजली जात नाही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. ओके, त्याच पद्धतीने परकीय कंपन्यांचे उत्पन्न, परकीय कंपन्या ज्या देशात वस्तू व सेवांचे उत्पादन घेतात त्या वस्तूंचा समावेश त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो, बरोबर. म्हणजेच एखादी परकीय कंपनी ज्या देशामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेते, बरोबर, त्या वस्तू आणि सेवांचा त्या वस्तूंचा जो समावेश आहे तो त्या देशातील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो. मात्र परकीय कंपन्यांना होणारा जो नफ्याचा समावेश आहे, हा नफ्याचा समावेश जो आहे तो त्यांच्या मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, अमेरिकेची एखादी कंपनी काय करत आहे? इंडियामध्ये उत्पन्न घेत आहे. इंडियामध्ये काय करत आहे? वस्तू आणि सेवा तयार करत आहे. कोणत्या देशाची कंपनी आहे? अमेरिकेची. मग अमेरिकेच्या कंपनीने भारतात तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण कुठं मेजर करणार आहे? भारताच्या GDP मध्ये. परंतु याच अमेरिकेच्या कंपनीला जर प्रॉफिट झाला, काय झाला? प्रॉफिट झाला, तर तो अमेरिकेच्या USAच्या GNP मध्ये मोजला जाणार. कुठं मोजला जाणार? GNP मध्ये मोजला जाणार. ओके, ही एक गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो. सो असा हा गोंधळ असतो मित्रांनो की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना देशामध्ये तयार झालेल्या वस्तूंचं जे उत्पादन आहे ते आपण आपल्या देशात मोजू. मग ती परकीय कंपनी असली तरी तिचं उत्पादन आपण आपल्या देशामध्ये तयार झालेले आहेत वस्तू आणि सेवा, म्हणून तिचं उत्पादन आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण काय करणार आहे? समाविष्ट करणार आहे. परंतु त्या कंपनीला जो काही प्रॉफिट होणार आहे तो भारताच्या GNP मधून काय केला जाणार आहे? मायनस केला जाणार आहे. आणि तो जो प्रॉफिट आहे तो अमेरिकेच्या GNP मध्ये काय केला जाणार? काउंट केला जाणार. ओके, दुसरं बघा, विनामूल्य सेवा की ज्यांना मोबदला दिला जात नाही अशा सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाही. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की तो जो शिक्षक होता तो कॉलेजमध्ये शिकवत होता तर ती पेड सर्व्हिस होती. परंतु तेच शिकवणं जर त्याने त्याच्या मुलाला घरी येऊन शिकवलं तर त्या शिकवण्यासाठी जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे त्या सर्व्हिसेसला पेड केलं गेलेलं नाही आहे. म्हणून विनामूल्य ज्या सेवा असतात त्या कधीच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जात नसतात, बरोबर.
त्याच्यानंतर बघा, बेकायदेशीर व्यवहारांपासून जे मिळणारं उत्पन्न आहे ते जसं की जुगार झालं, काळा बाजार झालं, तस्करी झालं, बरोबर. तर अशा प्रकारचे जे काही बेकायदेशीर व्यवहार आहे ते देखील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले जात नाही, बरोबर. का नाही मोजले जात? कारण की या उत्पादक क्रिया नाही आहेत मित्रांनो. काय म्हणतोय मी? या उत्पादक क्रिया नाही आहेत, उत्पादक क्रिया नाही आहेत. ओके. कारण की यांच्याद्वारे कुठल्याही प्रकारची गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होत नाहीये. सो या वस्तू म्हणजे या या गोष्टींसाठी केलेला व्यवहार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जाणार नाही. ओके. सरकारी क्षेत्र. सरकारी क्षेत्र म्हणजे काय आहे बघा. आता सरकारी जे क्षेत्र आहे मित्रांनो, सार्वजनिक सेवा ज्या अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात काय केल्या जात असतात? समाविष्ट केल्या जात असतात, बरोबर. म्हणजे गव्हर्नमेंटद्वारे पब्लिकला ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्या अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात काय केल्या जातील? मोजल्या जातात. ओके. त्याच पद्धतीने स्वउपभोगासाठीचे उत्पादन म्हणजेच काय आहे की अशा वस्तूंची अंदाजित किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय केली जात असते? समाविष्ट केली जात असते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या शेतकऱ्याने काय घेतलेलं आहे? अन्नधान्याचं उत्पादन घेतलं. अन्नधान्याचं उत्पादन घेऊन त्याने काय केलं? 10 पोते गहू आले. 10 पोत्यांपैकी त्याने 6 पोते गहू काय करून टाकले? विकून टाकले. आणि 4 पोते गहू त्याने स्वतःच्या उपभोगासाठी ठेवले. परंतु जे 6 पोते गहू विकले गेले त्याचीच किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जाणार, कारण की ते ट्रान्झॅक्शन दिसलेलं आहे गव्हर्नमेंटला, बरोबर. परंतु जे स्व उपभोगासाठी घेतलेलं आहे, जे 4 पोते ठेवलेले आहे, त्याचं ट्रान्झॅक्शन काही गव्हर्नमेंटला दिसलं नाही. परंतु तरी सुद्धा गव्हर्नमेंट काय म्हणत आहे की असं जे स्व उपभोगासाठी जे काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जाणार आहे, बरोबर, तर त्यांची किंमत अंदाजित काढून ती राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय केली जाते? मोजली जात असते. ओके. आणि किमतींमधील बदल म्हणजे काय म्हटलेलं आहे? किंमत वाढल्याने राष्ट्रीय उत्पादनात उत्पादन कमी होऊन देखील वाढ दिसू शकते. कारण की सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, जर वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्यात तरी GDP वाढतोय आणि वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं तरी GDP वाढतो. आपण म्हटलं होतं बघा मित्रांनो की GDP वाढायला 2च कारणं आहेत. एक, जेव्हा अंतिम वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढेल तेव्हा GDP वाढतो, आणि दुसरं जे काही कारण आहे ते जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतील तेव्हा GDP वाढत असतो, बरोबर. मग समजा एखाद्या वेळी वस्तू आणि सेवांचं उत्पादन नाही जरी वाढलं परंतु त्या वर्षी जर त्या वस्तूंच्या किमती वाढून गेल्या तरी GDP वाढलेला दिसतो, बरोबर. म्हणजे ही देखील एक तात्विक अडचण आपल्याला GDP मोजताना पाहू शकतो आपण. ओके. चला मग कोणते कोणते कारण आहे? विनामूल्य सेवा, यस. सरकारी क्षेत्र, यस. स्वउपभोगासाठीचं उत्पादन, यस. बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारे उत्पादन, यस. या चारीच्या चारी गोष्टी काय आहेत मित्रांनो? राष्ट्रीय उत्पन्न मोजल्यातील काय आहे? अडचणी आहेत. चला, कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे? ओके. चलो, सत श्री अकाल. श्रीकांत पाटील सर, नमस्कार. चला, पर्याय क्रमांक काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके. चला, जे नवीन जॉईन झालेले त्यांनी लिंक शेअर करायला विसरायची नाही आहे मित्रांनो. ओके. लिंक शेअर करायला विसरायचं नाही, आणि आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे मित्रांनो. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे आधारभूत वर्ष नव्हते? बरोबर. म्हणजे जिथं आपल्याला काय विचारलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे कोणते कोणते आधारभूत वर्ष आहेत आणि ते कधीपासून आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून आपल्याला माहिती पाहिजे की कोणतं आधारभूत वर्ष आहे आणि कोणतं आधारभूत वर्ष नाही आहे. मी इथं तुम्हाला सर्व आधारभूत वर्ष लिहून दाखवतो बघा मित्रांनो. 1956 पासून आपण काय केलं होतं? 1948, 49 हे आधारभूत वर्ष स्वीकारलेलं होतं. त्याच्यानंतर 1967 पासून आपण काय केलेलं होतं मित्रांनो? 1960, 61 हे आधारभूत वर्ष स्वीकारलेलं होतं. त्याच्यानंतर 1978 मध्ये आपण 1970, 71 हे आधारभूत वर्ष स्वीकारलेलं होतं. त्याच्यानंतर 1988 मध्ये आपण काय केलेलं होतं रे मित्रांनो? 1980, 81, बरोबर, तर हे आधारभूत वर्ष स्वीकारलेलं होतं. त्याच्यानंतर 1999 पासून आपण 1993 बघा, 1993, 94 हे आधारभूत वर्ष स्वीकारलेलं होतं. त्याच्यानंतर 2006 पासून आपण 1999, 2000 हे आधारभूत वर्ष स्वीकारलेलं होतं. 2010 पासून आपण 2004, 5 हे आधारभूत वर्ष स्वीकारलं होतं, आणि याची शिफारस अभिजित सेनगुप्ता समितीने केलेली होती. कोणी केलेली होती? अभिजित सेनगुप्ता समितीने केलेली होती. आणि 2015 पासून म्हणजे जानेवारी 2015 पासून आपण काय केलेलं आहे? 2011, 12 हे आधारभूत वर्ष प्रोफेसर के. सुंदरम
कोणतं? के सुंदरम यांनी काय केलेलं आहे मित्रांनो? सजेस्ट केलेलं होतं. मग याच्यापैकी कोणतं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं आधारभूत वर्ष आहे? तर 60-61 आहे, 70-71 आहे, 80-81 आहे, परंतु 90-91 नाही आहे. 90-91च्या ऐवजी कोणतं आधारभूत वर्ष होतं मित्रांनो? 90-91 स्वीकारलेलं नव्हतं. तर आपण कोणतं स्वीकारलेलं होतं बघा? 1999 पासून आपण 1993-94 हे आधारभूत वर्ष स्वीकारलेलं होतं. ओके, चला कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे? व्हेरी गुड आशिष, व्हेरी गुड श्रीरंग, व्हेरी गुड. लाईफ इज युनिक, पूजा, श्रीकांत, नेहा, ज्ञानेश्वर, भाग्यश्री. ओके, चला सगळ्यांचे उत्तर करेक्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दारिद्र्याची कार्यात्मक व्याख्या शोधणं, दारिद्र्य निर्मूलन आराखडा बनविणे, दारिद्र्य निर्मूलनाचे धोरण सुचवणे आणि केंद्रीय मंत्रालय व शासनाचे कार्यदल यांच्यामध्ये समन्वय साधता येईल अशी कार्यपद्धत सुचवण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मार्च 2015 मध्ये दारिद्र्यविषयक कृती दल काय करण्यात आलेला होता? स्थापन करण्यात आलेला होता. चला एकदम सिंपल प्रश्न फॉर्म केलेला आहे. कोण सांगतं याचं उत्तर मला? कोण सांगतं मला याचं उत्तर? चला, ही कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली होती? मार्च 2015 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली दारिद्र्यविषयक समिती स्थापन करण्यात आलेली होती? चला मी कमेंट बघतोय तुमच्या. पटापट 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 उत्तर द्यायचंय. आशिष शिंदे 1, संदीप राठोड 1, श्रीकांत पाटील, पूजा, ज्ञानेश्वर, रविराज. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. चला सगळ्यांचे उत्तर करेक्ट आहेत. अश्विनी माने, नेहा, व्हेरी गुड. श्रीरंग उत्तर चुकलंय बेटा, श्रीरंग उत्तर चुकलेलं आहे. सुरजित भल्ला नाही आहे, अरविंद पनगरिया आहे. नीती आयोगाद्वारे स्थापन झालेली ही समिती होती, बरोबर. तर नीती आयोगाद्वारे स्थापन झालेली जी समिती होती ही मार्च 2015 मध्ये काय करण्यात आलेली होती? स्थापन करण्यात आलेली होती, बरोबर. आणि अरविंद पनगरिया हे तिचे अध्यक्ष होते आणि तिचे जे काही सदस्य होते, सदस्य बघा हे तिचे काय होते? सदस्य होते. आणि याच्यामध्ये सदस्यामध्ये रथिन रॉय, सुरजित भल्ला, TCA अनंत आणि काही मंत्रालयांचे सचिव, मंत्रालयीन सचिव, बरोबर, यांचा समावेश या समितीमध्ये काय करण्यात आलेला होता? ओके, यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आलेला होता, बरोबर. मग यांचं हे काम होतं, वरचे जे कार्य होते जसं दारिद्र्यविषयक कार्यात्मक व्याख्या शोधणे, दारिद्र्याची नवीन व्याख्या शोधणे तयार करणं, दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा तयार करणं, दारिद्र्य निर्मूलनाचं धोरण सुचवणं आणि केंद्रीय मंत्रालय आणि ज्या काही समित्या स्थापन होणार आहे यांच्यामध्ये समन्वय साधता येईल अशी कार्यपद्धत सुचवण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली, अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. परंतु यांनी काय सांगितलं होतं मित्रांनो? यांच्या महत्त्वाच्या ज्या शिफारसी होत्या यांनी काय सांगितलं होतं की जर भारतामध्ये दारिद्र्याची व्याख्या तयार करायची असेल तर त्यासाठी तुम्ही दुसरी समिती स्थापन करून तिला ही जबाबदारी सोपवण्यात यावी आणि या समितीने फक्त दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. बाकी दुसरं तिसरं या समितीने कसलीही शिफारस केलेली नाहीये. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चौथा प्रश्न बघा. विशेषतः विकसित देशामध्ये जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना त्यांच्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते. ही तात्पुरत्या स्वरूपाची बेरोजगारी असते आणि वरील विधाने खालीलपैकी कोणती बेरोजगारी दर्शवितात? म्हणजे हे जे वरती 2 स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत हे 2 स्टेटमेंट खालीलपैकी कोणती बेरोजगारी दर्शवितात असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा प्रश्न काय आहे? पहिलं स्टेटमेंट काय देण्यात आलेलं की विशेषतः विकसित देशांमध्ये जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना, विकसित नाही पाहिजे मित्रांनो, हे विकसनशील पाहिजे ऍक्च्युअल, विकसनशील देशांमध्ये जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना त्यांच्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते. ओके, आणि ही तात्पुरत्या स्वरूपाची बेरोजगारी असते. चला सांगा बरं कोणती बेरोजगारी आहे ही? कोणती बेरोजगारी आहे ही? चला कोण सांगतं मला ही कोणती बेरोजगारी आहे? संदीप राठोड 2 बरोबर आहे. आशिष शिंदे 3. आशिष मित्रा उत्तर चुकलेलं आहे तुझं, उत्तर चुकलंय मित्रा तुझं.
ओके, अश्विनी माने करेक्ट आहे, टिया करेक्ट आहे, पूजा उत्तर चुकलेलं आहे, यशोदा बरोबर आहे, नेहा मॅडम उत्तर चुकले, रविराज करेक्ट आहे, ज्ञानेश्वर करेक्ट आहे, श्रीरंग करेक्ट, श्रीरंग उत्तर पुन्हा चुकलेलं आहे, तुझं उत्तर पुन्हा चुकलेलं आहे. आता बघा मित्रांनो, तर इथं काय म्हटलेलं आहे की जेव्हा काय म्हटलेलं आहे, नवीन उद्योग एखाद्या जुन्या उद्योगांना त्यांच्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतो, तेव्हा अनेक लोकांना काय व्हावं लागतं मित्रांनो, बळजबरी काय व्हावं लागतं, बेरोजगार व्हावं लागतं. आणि ही कोणत्या स्वरूपाची बेरोजगारी असते, तात्पुरत्या स्वरूपाची बेरोजगारी आहे, तर तिला घर्षणात्मक बेरोजगारी म्हटलं जातं, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं हिलाच, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. काय म्हटलं जातं यालाच, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हटलं जात असतं. ओके, ही लक्षात राहू द्या मित्रांनो, ही फार मोस्ट आयएमपी काय आहे मित्रांनो, क्वेश्चन आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, ओके, व्हेरी गुड आशिष. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने त्रिआयामी दृष्टिकोनाचा स्वीकार केलेला आहे. यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? बघा आता काय म्हटलेलं आहे मित्रांनो, की भारत सरकारने दारिद्र्य निर्मूलनाचा काय केलेला होता, एक त्रिआयामी दृष्टिकोन स्वीकारलेला होता. मग या दृष्टिकोनामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट जे देण्यात आलेलं आहे, वृद्धिधारित दृष्टिकोन. वृद्धिधारित दृष्टिकोन याचा हा जो कालखंड आहे मित्रांनो, हा 1950 आणि 1960चा जो काही दशक आहे, तर या दशकामध्ये हा आपण वृद्धिधारित दृष्टिकोन ठेवलेला होता. वृद्धिधारित दृष्टिकोन म्हणजे काय रे मित्रांनो, याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं की अन्नदान म्हणजे जे काही उत्पादन होणार आहे, वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन होणार आहे, या उत्पादन वाढीवर भर द्यायचा. आणि या उत्पादन वाढीचा जो काही उत्पादन वाढीवर आपण भर देऊन काय करणार होतो की जेव्हा उत्पादनात वाढ होणार आहे तर ऑटोमॅटिक काय होणार आहे मित्रांनो, रोजगारात वाढ होणार आहे, बरोबर, आणि राष्ट्रीय उत्पन्न देखील जास्त येणार आहे. म्हणजेच काय करायचं होतं, उत्पादनाच्या आधारावर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणून लोकांचं जीवनमान उंचवण्याचा याच्यामध्ये काय करण्यात आलेला होता, प्रयत्न करण्यात आलेला होता. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. दुसरं बघा, दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम होतं. मग दारिद्र्य निर्मूलनाचा जो काही कार्यक्रम आहे मित्रांनो, तर यासाठी काय करण्यात आलेलं होतं, अनेक प्रकारचे काय करण्यात आलेले होते, दारिद्र्य निर्मूलनाविषयक रोजगारासाठीचे कार्यक्रम तयार करण्यात आलेले होते. आणि या कार्यक्रमांमध्ये विशेष कार्यक्रम कोणते होते बघा, पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम. पॉवर्टी एलिव्हेशन जे काही प्रोग्राम आहे याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचे स्वयंरोजगाराचे प्रोग्राम तयार करण्यात आलेले होते, कार्यक्रम तयार करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर मजुरी रोजगाराचे कार्यक्रम तयार करण्यात आलेले होते, मजुरी रोजगाराचे कार्यक्रम तयार करण्यात आलेले होते, बरोबर. आणि तिसरं स्वयंरोजगार प्लस मजुरी रोजगार. ओके, तर या तिघांचं काय आहे रे मित्रांनो, या स्वयंरोजगाराचे कार्यक्रम, नंतर मजुरी रोजगार कार्यक्रम आणि स्वयंरोजगाराचे जे कार्यक्रम आहे हे पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम अंतर्गत काय करण्यात आलेले होते, सुरू करण्यात आलेले होतं. म्हणून दुसरा दृष्टिकोन देखील काय आहे, करेक्ट आहे. म्हणजे दुसऱ्या दृष्टिकोनाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आणि तिसरं काय आहे मित्रांनो, किमान मूलभूत सुविधांची तरतूद, प्रोव्हिजन ऑफ मिनिमम बेसिक ॲम्युनिटीज. म्हणजेच काय, लोकांना जीवन जगण्यासाठी काही आवश्यक गोष्टींची आवश्यकता आहेत, जसं घराची आवश्यकता आहे, बरोबर, अन्नधान्याची आवश्यकता आहे, आरोग्याची आवश्यकता आहे, शिक्षणाची आवश्यकता आहे. तर या ज्या काही मूलभूत वस्तू आहेत मित्रांनो, तर या मूलभूत वस्तू, या मूलभूत ज्या काही सेवा आहे, वस्तू असतील सेवा असतील, यांची तरतूद त्यांना करून देणं, हा देखील तिसरा एक आपण या त्रिआयामी दृष्टिकोनामध्ये याचा स्वीकार करण्यात आलेला होता, बरोबर. आणि सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न याचा प्रयत्न सुरू आहे. बघा मित्रांनो, याचा काय सुरू आहे, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे काय आहे, प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी किमान मूलभूत उत्पन्नाची गरज असते. फॉर एक्झाम्पल, मला जर जीवन जगायचे तर मला 2 वेळचं जेवण करावं लागणार आहे. मी जर आजारी पडलो तर मला आरोग्यावर खर्च करावा लागणार आहे. मला घालण्यासाठी कपडे हवे आहे. माझं ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी काहीतरी माझ्या डोक्यावर छत असणं गरजेचं आहे, बरोबर का नाही. तर शिक्षणावर खर्च करायचा आहे. तर या सगळ्याच गोष्टी, ज्या बेसिक गोष्टी आहे, बेसिक ज्या ॲम्युनिटीज आहेत, बरोबर, या मला मिळणं काय आहे मित्रांनो, आवश्यक आहे. आणि या गोष्टी मिळवण्यासाठी मला दर महिन्याला किंवा दर दिवसाला काहीतरी खर्च करणं काय आहे मित्रांनो, अपेक्षित आहे.
बरोबर. आणि हा एवढा खर्च सरकार ज्यावेळी जनतेला देणार तेव्हा अशा खर्चाला सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न असं म्हटलं जात असतं. ओके, त्यालाच युनिव्हर्सल बेसिक इन्कम असं म्हटलं जात असतं. ओके, परंतु भारतामध्ये अजून प्रयत्न सुरू आहे, लागू करण्यात आलेलं नाही, लागू झाले नाही. आणि जेव्हा हा प्रोग्राम लागू होईल तेव्हा याचा देखील समावेश करण्यात येणार आहे या त्रिआयामी दृष्टिकोनामध्ये. मग तो त्रिआयामी दृष्टिकोन नाही राहणार मित्रांनो. ओके, परंतु सध्या याचा काही समावेश केला जात नाहीये, म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आहे? ए, बी आणि सी, पर्याय क्रमांक 1. चला, कोणाकोणाचं करेक्ट आहे? पर्याय क्रमांक 1. UBI चांगलंच आहे मित्रा, UBI चांगलंच आहे, जेणेकरून प्रत्येकाचं काय आहे मित्रांनो, बघा UBI चांगलंच आहे. प्रत्येकाचं एक काय होणार आहे मित्रांनो, खर्च करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे आणि त्याची खर्च करण्याची क्षमता निर्माण झाल्याने तेवढा वस्तू आणि सेवांचा काय होणार आहे मित्रांनो, डिमांड इन्क्रीज होणार आहे. गुड्स अँड सर्व्हिसेसची डिमांड इन्क्रीज होणार. जेवढी डिमांड इन्क्रीज होणार तेवढं प्रोडक्शन आपल्याला वाढवावं लागणार आहे आणि तेवढं प्रोडक्शन वाढवण्यासाठी जास्तीच्या लोकांना रोजगारावर ठेवावं लागणार आहे. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेशो जो आहे तो कमी होणार आणि एम्प्लॉयमेंट रेशो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो ही पॉझिटिव्हच गोष्ट आहे. ओके, चला पुढे जाऊया. 6वा प्रश्न, जनता पार्टीने आणलेल्या सरकती योजनेविषयी आपल्याला काय करायचं आहे? काही विधानं आपल्याला समजून घ्यायची आहेत. सगळ्यात पहिले मित्रांनो समजून घ्या, ही जी सरकती योजना आहे ही कधी आणली होती, कोणी आणली होती, पहिले ते स्टेटमेंट पाहून घेऊया. ही योजना 1978 ते 1983 या कालावधीसाठी करण्यात आलेली होती. यस, करेक्ट आहे मित्रांनो. सरकती योजना ही प्रोफेसर DT लकडावाला यांनी तयार केली होती. ही गोष्ट लक्षात राहू द्या बरं का मित्रांनो, DT लकडावाला यांनी सरकती योजना तयार केली होती आणि या योजनेचा ॲक्च्युअल कालावधी होता 1978 ते 1983 होता. बरोबर, म्हणून दोन्ही स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर सरकती योजनेची संकल्पना प्रोफेसर गुन्नार मिर्डाल यांनी मांडलेली होती. तर हे देखील स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. परंतु जनता सरकारने हेरॉड डॉमर प्रतिमानाचा त्याग केला. हेरॉड डॉमर जे प्रतिमान आहे मित्रांनो, हे फर्स्ट पंचवार्षिक योजनेला वापरण्यात आलेलं होतं. बरोबर, आणि आता आपण इथं काय बघतोय, जनता पार्टीची योजना बघतोय. बरोबर, तर जनता पार्टीचा सरकारचा कालावधी काय होता मित्रांनो, 1978 ते 80 होता. बरोबर, परंतु 1978 मध्ये पहिली पंचवार्षिक योजना सुरू होती का? नाही. त्याच्यामुळे हेरॉड डॉमर प्रतिमानाचा त्याग करण्याचा काही संबंधच येत नाही. म्हणून चौथं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, इनकरेक्ट आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4 येणार आहे. मग ही सरकती योजनेलाच काय म्हटलं जात असतं मित्रांनो, रोलिंग प्लॅन म्हटला जातो. कोणता प्लॅन म्हटला जातो? रोलिंग प्लॅन म्हटला जातो. रोलिंग प्लॅन म्हणजे काय आहे रे मित्रांनो, दरवर्षी काय केलं जात असतं बघा, दरवर्षी 3 योजना तयार केल्या जातात. किती योजना तयार केल्या जातात? 3 योजना तयार केल्या जातात. पहिली जी योजना असते मित्रांनो तिला वार्षिक योजना म्हणतात. कोणती योजना म्हणतात? वार्षिक योजना म्हणतात. आणि ती म्हणजेच त्या वर्षाचा काय असतो? अर्थसंकल्प असतो. म्हणजेच त्या वर्षी जो काही अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्या अर्थसंकल्पालाच वार्षिक योजनेचा काय दिलेला असतो मित्रांनो? दर्जा दिलेला असतो. दुसरं, 3 योजना तयार करायच्या ना दरवर्षी. मग दुसरी जी योजना असते तिला काय म्हटलं जातं? मध्यमकालीन योजना म्हटलं जात असतं. मध्यमकालीन योजना म्हटलं जात असतं. आणि ही जी योजना असते मित्रांनो ही 4 वर्ष, 5 वर्ष किंवा 6 वर्षांची असते. ओके, आणि तिसरी जी काही योजना असते मित्रांनो ही दीर्घकालीन योजना असते. कोणती योजना असते? दीर्घकालीन योजना असते, जी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षांची काय केली असते? तयार केलेली असते. बरोबर, याचा अर्थ काय आहे मित्रांनो? बघा, दरवर्षी 3 योजना तयार करायच्या. बरोबर, एक वार्षिक योजना, एक मध्यमकालीन योजना आणि एक दीर्घकालीन योजना दरवर्षी तयार करायच्या. बरोबर, म्हणजेच काय करण्यात येतं, वार्षिक योजना ही मध्यमकालीन योजनेचा भाग बनवलं जातं आणि मध्यमकालीन जी योजना असते ती दीर्घकालीन योजनेचा भाग बनवला जात असतं. म्हणून ही योजना कधी संपतच नसते. म्हणून ही जी योजना आहे, सरकती योजना जी आहे ही कंटिन्युअस सुरू असते. बरोबर, ही कधी संपतच नसते, सुरू असते. बरोबर, म्हणून हिला कायमस्वरूपी अस्तित्व असतं. काय असतं हिला? कायमस्वरूपी अस्तित्व असते. या योजनेला काय म्हटलेलं आहे मी? कायमस्वरूपी अस्तित्व असते. ओके, राहील लक्षात मित्रांनो, कायमस्वरूपी या योजनेला काय दिलेलं आहे? अस्तित्व देण्यात आलेलं आहे. ओके, मग ही जी योजना आहे मित्रांनो
ॲक्च्युअल या योजनेचा जो कालावधी होता मित्रांनो, या योजनेचा जो कालावधी होता हा 1978 ते 80 बरोबर, याच कालखंडासाठी ही योजना काय करण्यात आली होती, राबवण्यात आली होती. 80ला पुन्हा जनता सरकार पडलं आणि त्याच्याऐवजी 1980ला पुन्हा इंदिरा गांधी यांचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि पुन्हा त्यांनी ही रोलिंग प्लॅन योजना जी काय होती ती काय करण्यात आली, त्यांनी कॅन्सल करून टाकली. ओके, मग या योजनेबद्दल तुम्हाला एवढं माहिती असणं काय आहे, आवश्यक आहे. ओके, चलो, कोणी कोणी करेक्ट दिलेलं आहे उत्तर, कोणी कोणी करेक्ट दिलेलं, कोणीच करेक्ट दिलेलं नाही आहे. येस, ओके, दिलेलं आहे. पूजा म्हणते 4, प्रतीक्षा 4, संदीप 4, रविराज 4, अश्विनी, त्याच्यानंतर लाईफ इज युनिक, वेदांत. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. निर्मला शिंदे, सर इट्स तेजस शिंदे, परम अकॅडमी नाशिक. कॅन यू एक्सप्लेन क्वेश्चन नंबर 4 प्लीज. मित्रा, क्वेश्चन नंबर 4ला तू एकदा रिपीट करून घे, क्वेश्चन नंबर 4ला रिपीट करून घे, कारण की आता मला पुन्हा मागं जाऊन त्याला एक्सप्लेन करण्यासाठी तेवढा वेळ पण नाही आहे. ओके, तू व्हिडिओ काय करून घे, जेव्हा आपला हा व्हिडिओ संपेल त्यावेळी तो व्हिडिओ काय कर, पाठीमागं घेऊन तू पुन्हा एकदा त्याला रिवाइंड करून घे, तुला समजून जाईल. ओके, आणि नाही समजला तर मला व्हॉट्सअपला टाक, मी सेपरेट एक्सप्लेनेशन तुला टाकून देईल. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जोड्या लावा. इथं काय करण्यात आलेलं आहे मित्रांनो, आपल्याला जोड्या लावायला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, इथं जोड्या काय लावायच्या आहे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. गांधी योजना कोणी तयार केली होती, श्रीमान नारायण अग्रवाल यांनी तयार केलेली होती. कोणी तयार केली होती, श्रीमान नारायण अग्रवाल यांनी तयार केलेली होती. त्याच्यानंतर जनता जी योजना आहे मित्रांनो, जनता योजना जी आहे ही मानवेंद्रनाथ रॉय यांनी तयार केलेली होती. सर्वोदय जी योजना आहे मित्रांनो, तर ती जयप्रकाश नारायण यांनी केलेली होती. आणि बॉम्बे योजना जी काही आहे मित्रांनो, ती मुंबईतील 8 मोठ्या उद्योगपतींनी काय केलेली होती, तयार केलेली होती. अगदी सिंपल प्रश्न याच्यावरती फॉर्म करण्यात आलेला आहे, ज्याला बोल्डच ठेवलं गेलेलं आहे माझ्याकडनं आन्सर, ते चुकून बोल्ड झालेलं आहे. ओके, चला मग, समजलंय तुम्हाला काय येणार आहे, पर्याय क्रमांक काय येणार आहे, पर्याय क्रमांक काय येणार आहे, 2. ओके, चलो पुढे जाऊया, पुढे जाऊया. सिंपल प्रश्न होता अगदी. बघा, पुढचा जो 8वा प्रश्न करण्यात आलेला आहे हा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स 2023 विषयी खालील विधाने अभ्यासायला लावलेले आहेत आपल्याला. ओके, तर बघा मित्रांनो, हा जो इंडेक्स आहे हा 1995 पासून हेरिटेज फाउंडेशनद्वारे काय करण्यात येत आहे, जाहीर करण्यात येत आहे. कोणतं फाउंडेशन, हेरिटेज फाउंडेशनद्वारे काय करण्यात येत आहे, जाहीर करण्यात येत आहे. ओके, आणि तेव्हापासून बघा मित्रांनो काय करण्यात आलेलं आहे, हा दरवर्षी काय केला जात असतो, डिक्लेअर केला जात असतो. म्हणजेच काय, एखाद्या देशामध्ये आर्थिक स्वातंत्र्य किती आहे, बघा ना, एखाद्या देशामध्ये आर्थिक स्वातंत्र्य किती आहे, बरोबर, तर यानुसार काय करण्यात येतं, देशांना 0 ते 100 गुण देण्यात येतात. बरोबर, 0 गुण म्हणजेच सर्वात कमी आर्थिक स्वातंत्र्य, सर्वात कमी आर्थिक स्वातंत्र्य. बरोबर, आर्थिक स्वातंत्र्य, आणि 100चं म्हणजेच काय, सर्वाधिक आर्थिक स्वातंत्र्य. ओके, असं करण्यात येतं. मग याच्यानुसार आपल्याला ठरतं मित्रांनो की ज्या देशामध्ये सर्वात कमी आर्थिक स्वातंत्र्य असेल अशा देशामध्ये आपल्याला कोणती अर्थव्यवस्था पाहायला भेटेल, आदेशात्मक अर्थव्यवस्था किंवा समाजवादी अर्थव्यवस्था आपल्याला काय पाहायला मिळेल, म्हणजे अशा देशांमध्ये आदेशात्मक अर्थव्यवस्था किंवा समाजवादी अर्थव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. ज्या देशांचे गुण 100च्या जवळ असतात अशा देशांमध्ये सर्वाधिक आर्थिक स्वातंत्र्य असतं. म्हणजेच हे स्वातंत्र्य आपल्याला कोणत्या देशांमध्ये पाहायला भेटतं, भांडवलशाही देशांमध्ये पाहायला भेटतं. कोणत्या देशांमध्ये पाहायला भेटतं, भांडवलशाही देशांमध्ये. एकच मिनिट मित्रांनो, मी चार्जिंग लावतो. चला, ओके, चलो. मग ज्या देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, म्हणजे ज्या देशांमध्ये सर्वाधिक आर्थिक स्वातंत्र्य असतं अशा देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था काय पाहायला मिळते आपल्याला. ओके, भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहायला मिळते.
ओके, मग याच्यानुसार आपल्याला काही स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत. ते स्टेटमेंट आपल्याला करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते पहिले बघायचं आहे. योग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. या निर्देशांकामध्ये 2023ला जो निर्देशांक डिक्लेअर करण्यात आला, या निर्देशांकामध्ये 83.9 गुण प्राप्त करून सिंगापूर प्रथम स्थानावर आहे असून 2.9 गुण प्राप्त करून उत्तर कोरिया शेवटच्या म्हणजे 176व्या क्रमांकावर आहे. पहिलं स्टेटमेंट अगदी काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं जे स्टेटमेंट आहे 52.9 गुण प्राप्त करून भारत 131व्या क्रमांकावर आहे. बघा भारत 50च्या जवळ असल्यामुळे भारताची कोणती अर्थव्यवस्था पाहायला मिळते आपल्याला, मिश्र अर्थव्यवस्था पाहायला मिळत असते. बरोबर, काय करण्यात आलेलं आहे, योग्य विधान विचारण्यात आलेलं आहे. आणि इथं योग्य विधान कोणतं आहे मित्रांनो, ए आणि बी दोन्ही काय आहेत मित्रांनो, हे विधान करेक्ट आहे. ओके, समजलंय मित्रांनो हे. तर हे इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स विषयीचं हे काय आहे, स्टेटमेंट आहे. ओके, पुढे जाऊया मित्रांनो. ओके, इंडिया रँक इज नाऊ 131, बरोबर आहे, 131व्या क्रमांकावर आहे. ओके, तिघी स्टेटमेंट काय आहेत मित्रांनो, करेक्ट आहे. ओके, पुढे बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अरे ऑलरेडी 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तराबाबत अयोग्य विधान कोणते, आपल्याला अयोग्य विधान काय करायचं आहे मित्रांनो, ओळखायचं आहे. मग बघा, पहिलं जे स्टेटमेंट देण्यात आले 2011च्या गणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 919 आहे. बरोबर, तर हे स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. हे स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. आणि हे जे स्टेटमेंट देण्यात आलेले मित्रांनो, हे भारताबाबत देण्यात आलेले आहेत. कोणाबाबत देण्यात आलेले, भारताबाबत देण्यात आलेले आहे. ओके, कोणाबद्दल देण्यात आलेले, भारताबाबत देण्यात आलेले आहे. आणि 2011च्या गणनेनुसार भारतामध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये 919 एवढं लिंग गुणोत्तर आपल्याला पाहायला मिळतं. ओके, पुढे बघा, 2001 मधील 930च्या तुलनेने 11ने कमी झालेले आहे. तर हे बघा मित्रांनो, हे 930 नव्हतं, हे 930 नव्हतं, तर हे होतं 927 होतं. किती होतं, 927 होतं. आणि 927 मधून 919 वजा केले तर किती येतं रे मित्रांनो, 8ने कमी झालेले आहे. कितीने कमी झालेले आहे, 8ने कमी झालेले आहे. म्हणून दुसरं स्टेटमेंट काय झालेलं आहे, रॉंग झालेलं आहे. कितीने कमी झालेलं आहे, 8ने कमी झालेलं आहे. कारण की 2001 मध्ये भारताचं 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 927 होतं आणि 2011 नुसार ते 919 आहे. मग सध्या दोघांची मायने वेजाबाकी केली तर 2001च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये 8ने आपलं लिंग गुणोत्तर काय झालेलं आहे मित्रांनो, कमी झालेलं आहे. ओके, पुढे बघा, 3 नंबरचं स्टेटमेंट बघूया. 0 ते 6 वयोगटातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर हे मिझोरम आणि मेघालय राज्यामध्ये सारखेच आहे. किती आहे, 970 आहे. तिसरं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भारतामध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये सर्वाधिक जे काही लिंग गुणोत्तर आपल्याला पाहायला मिळतं तर ते 970 आहे. आणि हे 2 राज्यांमध्ये पाहायला मिळतं आपल्याला सारखंच आहे, 970च आहे. मिझोराममध्ये देखील 970 आहे आणि मेघालय राज्यामध्ये देखील 970च लिंग गुणोत्तर आहे. ओके, चौथं स्टेटमेंट बघा, सर्वात कमी लिंग गुणोत्तराची जी काही राज्य आहे तर ती हरियाणा आहे, 834 आहे, व पंजाब 846 आहे. या राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, राहील लक्षात मित्रांनो. तर हे तिन्ही स्टेटमेंट काय आहेत मित्रांनो, 1, 3, 4 करेक्ट आहे. आणि 2 नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते इनकरेक्ट आहे. ते काय करेक्ट आहे ते तेवढं तुम्ही लक्षात घ्या. 2001ला ते 930 नसून किती होतं, 927 होतं. राहील लक्षात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे, ओके, चलो. खूपच जास्त गरम होत आहे मित्रांनो. आजही नाशिकमध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास नाशिकमध्ये पाऊस खूप जोरात झालेला आहे मित्रांनो. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 10वा प्रश्न, बिनचूक विधाने ओळखा. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या साक्षरता दरापेक्षा महाराष्ट्राचा साक्षरता दर कमी होता. आता हे स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. तर भारताचा साक्षरता दर किती होता रे मित्रांनो, 73% होता. बरोबर. आणि महाराष्ट्राचा साक्षरता जर दर बघितला मित्रांनो आपण, महाराष्ट्राचा जो साक्षरता दर आहे तर तो जवळपास बघा, महाराष्ट्राचा साक्षरता जो दर होता हा 82.3% होता. किती टक्के होता, 82.3% आपल्याला पाहायला मिळत होता.
ओके, म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, भारताच्या साक्षरता दरापेक्षा महाराष्ट्राचा साक्षरता दर कमी होता. तर इथं चुकलेलं आहे मित्रांनो, हे स्टेटमेंट उलटं दिलेलं आहे की महाराष्ट्राचा साक्षरता दर जास्त होता भारताच्या साक्षरता दरापेक्षा. म्हणून हे पहिलं स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर असून महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे. तर हे दोन्हीच्या दोन्ही जे स्टेटमेंट आहे मित्रांनो, भारताची घनता 2011 नुसार 382 आहे, तर महाराष्ट्राची घनता 365 आहे. करेक्ट आहे मित्रांनो. दुसरं स्टेटमेंट काय करण्यात आलेलं आहे, करेक्ट देण्यात आलेलं आहे. 2011च्या गणनेनुसार लिंग गुणोत्तर, आता हे बाल लिंग गुणोत्तर नाही आहे मित्रांनो, 0 ते 6 वयोगटाचं नाही आहे, तर हे संपूर्ण भारताचं लिंग गुणोत्तर आहे. तर संपूर्ण भारताचं लिंग गुणोत्तर होतं 943 एवढं होतं, तर महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929 एवढं आहे. ओके, म्हणजे दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. जर आपल्याला विचारलं मित्रांनो की भारताच्या लिंग गुणोत्तरापेक्षा महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर कितीने कमी आहे, तर काय करायचं, 943 मधून 929 काय करून टाकायचे, मायनस करून टाकायचे. किती येतात मग बघा, ते 1, 14 ने काय आहे मित्रांनो, 14 ने कमी आहे. बरोबर, 14 ने कमी आहे. कोणापेक्षा, भारतापेक्षा. काय कमी आहे, लिंग गुणोत्तर. ओके, लिंग गुणोत्तर कमी आहे. आणि जर आपल्याला घनता विचारली की भारताच्या घनतेपेक्षा महाराष्ट्राची घनता किती कमी आहे, तर 382 वजा काय करायचं मित्रांनो, 365 करायचं. ओके, त्याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो, बघा 12 मधून 5 गेले किती उरतायत, 7 उरताय. हातच्याला 1 गेला, 8 मधून 7 गेले, 1 उरला. 17 ने काय आहे मित्रांनो, 17 ने कमी आहे, 17 ने कमी आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. हे असेच प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारले जातात. मग तुम्हाला काय विचारलेलं, बिनचूक विधान ओळखायला लावलेलं. तर बिनचूक म्हणजे जे चुकीचं नाहीये ते, म्हणजे बी आणि सी चुकीचं नाहीये, म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आहे, 2 येणार आहे. चला, 10व्या प्रश्नाचं उत्तर कोणी करेक्ट दिलेलं आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, खूपच छान, खूपच छान. चला पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 11वा, बिनचूक नसलेले विधान ओळखा. बिनचूक नसलेले, बिनचूक नसलेले म्हणजे काय रे मित्रांनो, अचूक नसलेले. अचूक नसलेले म्हणजे काय, चुकीचे विधान ओळखा. काय ओळखायला लावलेलं आहे, चुकीचे विधान ओळखा. ओके, चुकीचं विधान काय करायचं आता आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग चुकीचं विधान कोणतं आहे, तर बघा काय म्हटलेलं आहे, 19 जुलै 1969 या दिवशी 14 अशा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे की ज्यांच्या ठेवी जून 1969 मध्ये 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक होत्या. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. 200 कोटींपेक्षा अधिक नाही, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर 50 कोटींपेक्षा अधिक होत्या, 50 कोटींपेक्षा अधिक. म्हणजेच काय, पहिलं बँकांचं जे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं, त्या पहिल्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी क्रायटेरिया काय लावण्यात आलेला होता की जून 1969 मध्ये ज्या बँकांच्या ठेवी, बघा ज्या बँकाच्या ठेवी 50 कोटींपेक्षा जास्त असतील अशाच बँकांचं काय करण्यात येईल म्हणे, राष्ट्रीयकरण करण्यात येईल. आणि अशा तत्कालीन 14 खाजगी बँका होत्या की ज्यांच्या ठेवी 50 कोटींपेक्षा कशा होत्या, अधिक होत्या. आणि मग अशा 14 बँकांचं काय करण्यात आलेलं होतं मित्रांनो, राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये सर्वाधिक ज्या ठेवी होत्या मित्रांनो, तर त्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या होत्या. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या होत्या. किती होत्या त्या, 411 कोटी होत्या. आणि सर्वात कमी ज्या होत्या तर त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या होत्या. किती होत्या, 73 कोटी रुपये होत्या. किती कोटी होत्या, 73 कोटी रुपये होत्या. ओके, बी स्टेटमेंट बघा, 15 एप्रिल 1980 रोजी 6 अशा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले ज्यांच्या ठेवी 14 मार्च 1980 रोजी 50 कोटींपेक्षा अधिक होत्या. हे देखील चुकीचं आहे मित्रांनो. तर दुसरं स्टेटमेंट 50 कोटींपेक्षा अधिक नसून तर हे किती कोटींपेक्षा जास्त होते, 200 कोटींपेक्षा काय होते, अधिक होते. दोनशे कोटींपेक्षा कशा होत्या, अधिक होत्या. अशा 6 बँका होत्या मित्रांनो. त्या 6 बँकांचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलेलं होतं, 14 मार्च 15 एप्रिल 1980 रोजी करण्यात आलं होतं. यामध्ये सर्वाधिक जी नुकसान भरपाई आहे, सर्वाधिक नुकसान भरपाई
कोणत्या कोणत्या बँकांना दिलेली होती, हा तुमचा आजचा काय आहे मित्रांनो, होमवर्क आहे. हा तुमचा आजचा काय आहे, होमवर्क आहे. चला ओके, राहील लक्षात. 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. चला, सगळ्यांचे उत्तर करेक्ट आहे. ए आणि बी दोन्हीच्या दोन्ही विधानं काय आहेत मित्रांनो, चुकीचे आहेत. ओके, आणि आजचा होमवर्क काय आहे तुम्हाला लक्षात आलेला आहे. ओके ओके, आजचा तुमचा काय आहे, होमवर्क आहे. पुढे बघा मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 12वा, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याचे. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा म्हणजेच काय रे मित्रांनो, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, बरोबर. लक्ष्यांविषयी काय म्हटलेलं आहे, योग्य विधान कोणते ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग आता इथं योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. आरबीआयने मार्च 1979 पर्यंत अयोग्य विधान ओळखायला हवायला बघूया. चला, इथं अयोग्य विधान ओळखायचं आहे मित्रांनो, चुकीचं झालेलं आहे मित्रांनो. इथं काय ओळखायचं आपल्याला, अयोग्य विधान ओळखायचं आहे. ओके, करेक्ट करून घ्या. कोणतं विधान ओळखायचं आहे, अयोग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके, बघा, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याचं जे काही आहे मित्रांनो, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. तर हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग जे काही कन्सेप्ट आहे मित्रांनो, हा 1972 मध्ये आणलेला होता. आणि 1972 मध्ये जस्ट याची तात्विक काय करण्यात आली होती, घोषणा करण्यात आली होती. याच्यामध्ये कृषी क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला होता. कोणत्या क्षेत्राचा समावेश करण्यात आला होता, कृषी क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला होता. परंतु त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं टार्गेट बँकांना देण्यात आलेलं नव्हतं. ओके, मग आरबीआयने पहिल्यांदा काय करण्यात आलं होतं मित्रांनो, मार्च 1979 पर्यंत बँकांनी आपल्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी 33.3% कर्ज पुरवठा अग्रक्रम क्षेत्राला देण्याचे करावे असा सल्ला आरबीआयने दिला. काय केलं, आरबीआयने मार्च 1979 पर्यंत बँकांना काय सल्ला दिला की तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये जेवढा कर्ज पुरवठा करणार आहात त्या कर्ज पुरवठ्यापैकी 33.3% कर्ज पुरवठा हा प्रायोरिटी सेक्टरला झाला पाहिजे. ओके, मग हे प्रायोरिटी सेक्टर नेमकं काय असतं तर समजून घ्या मित्रांनो. प्रायोरिटी सेक्टर हे असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्राला वेळेवर पाहिजे तेवढा कर्ज पुरवठा उपलब्ध होत नाहीत, अशा क्षेत्राला अग्रक्रम क्षेत्राचा दर्जा देण्यात येतो. आणि ही जी क्षेत्र आहेत मित्रांनो, ही क्षेत्रे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अति महत्त्वाची आहेत. जसं फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चरल सेक्टर झालं, लघु उद्योग क्षेत्र झालं, त्याच्यानंतर तुमचे दुर्बल घटक झाले, शिक्षण क्षेत्र झालं, आरोग्य सुविधा म्हणजे गृहनिर्माण क्षेत्र झालं, आयात निर्यात क्षेत्र झालं, बरोबर. असे अनेक घटक आहेत मित्रांनो ज्यांना आज अग्रक्रम क्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक बँक एका आर्थिक वर्षाला जेवढं कर्ज पुरवठा करणार आहे त्या कर्ज पुरवठ्यापैकी या बँकांनी सुरुवातीलाच जो कर्ज पुरवठा करायचा आहे त्याची जी मर्यादा आहे त्या मर्यादेपर्यंत कर्ज पुरवठा त्या क्षेत्राला करायचा असतो. ओके, मग हे टार्गेट आरबीआयने सगळ्यात पहिल्यांदा मार्च 1979 मध्ये ठरवून देण्यात आलेले होते. कितीपर्यंत करायचं होतं, मार्च 1979 पर्यंत 33.3% कर्ज पुरवठा करायचा होता. ओके, याच्यानंतर 1980 मध्ये 20 कलमी कार्यक्रमामध्ये चेंजेस करण्यात आलेला होता. तेव्हा या 20 कलमी कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते के.एस. कृष्णस्वामी, कोण होते, के.एस. कृष्णस्वामी हे 20 कलमी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आणि यांनी काय सांगितलं होतं की मार्च 1985 पर्यंत प्रत्येक बँकेने अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याला 40% लक्ष पूर्ण करण्याचं काय करण्यात आलं होतं, बंधन घालून देण्यात आलेलं होतं. ओके, म्हणजेच काय सांगितलं होतं की प्रत्येक बँकेने अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याला 40% लक्ष पूर्ण करायचं होतं. कधीपर्यंत, मार्च 1985 पर्यंत. ओके, 40% लक्ष घालून देण्यात आलं होतं. मग तेव्हापासून 40% जे लक्ष बँकांवर जे आहे तर ते आजही बघा, आजही अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याला 40% लक्ष घालून देण्यात आलेलं आहे. आजही 40%च आहे, बरोबर. म्हणून पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे, दुसरं स्टेटमेंट करेक्ट आहे. तिसरं स्टेटमेंट बघूया. एम नरसिंहन समिती 1991 च्या इने काय शिफारस केली होती बघा, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याचे लक्ष 10% कमी करण्यात यावे. हे स्टेटमेंट देखील काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. आणि तिसरं स्टेटमेंट बघा, चौथं स्टेटमेंट बघा, नचिकेत मोर समितीने अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याचे लक्ष 40% वरून 75%
करण्यात यावे असं सुचवलं होतं. तर हे 75% नाही मित्रांनो, 40% अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याचं लक्ष 50% करावे. किती टक्के करावे? 50% करावे अशी शिफारस केलेली होती. अशी काय केलेली होती? शिफारस केलेली होती. ओके, अशी शिफारस केलेली होती. मग चला, पर्याय क्रमांक किती येणार आहे? सगळ्यांचे उत्तर चुकले वाटतं. ओके, किती येणार आहे? पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 13वा, वाय व्ही रेड्डी समिती 1998 नुसार M3 बरोबर, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? M3चा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा आहे. बघा मित्रांनो, इथं काय म्हटलेलं आहे? बघा, पहिला जो फॉर्म्युला आहे मित्रांनो, तर तो फॉर्म्युला काय देण्यात आलेला? खूपच जास्त गरम होतोय मित्रांनो आज. बघा, RBI मधील बँकांच्या ठेवी प्लस RBI मधील इतर ठेवी. बघा, RBI मधील बँकांच्या ठेवी ज्या असतात त्यांनाच आपण काय म्हणतो रे मित्रांनो? CRR असं म्हणतो. बरोबर. बँकांकडील रोख साठा, त्याच्यानंतर RBI मधील इतर ठेवी आणि लोकांजवळील चलनी नोटा व नाणी यांचं आपण यालाच काय म्हणतो रे मित्रांनो? हा जो देण्यात आलेला आहे यालाच आपण काय म्हणतो? M0 म्हणतो. या M0लाच आपण काय म्हणतो मित्रांनो? यालाच आपण पायाभूत पैसा म्हणतो. बरोबर, यालाच काय म्हणतो आपण? पायाभूत पैसा म्हणतो. यालाच उच्च क्षमतेचा पैसा म्हणतो. उच्च क्षमतेचा पैसा देखील आपण म्हणतो आपण याला. बरोबर, आणि ते झालं. आणि यालाच संचित पैसा असं देखील आपण म्हणतो मित्रांनो. कोणता पैसा म्हणतो आपण? यालाच संचित पैसा असं देखील म्हणतो. रिझर्व्ह मनी, हाय पॉवर मनी आणि त्यालाच बेस, मॉनिटरी बेस असं देखील म्हणतो आपण. कोणाला? M0ला. मग त्याच्यामध्ये काय काय येतं मित्रांनो? बँकांजवळील RBI मधील बँकांच्या ठेवी असतात. RBI मधील इतर ठेवी असतात. बँकांकडील रोख साठा असतो आणि लोकांजवळील चलनी नोटा व नाणी मिळून M0 काय होत असतो? तयार होत असतो. पुढचा फॉर्म्युला म्हणजे पहिला फॉर्म्युला येणार नाही. पहिला फॉर्म्युला M0चा आहे. आपल्याला M3चा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. दुसरं बघा, RBI मधील इतर ठेवी, लोकांजवळील चलनी नोटा व नाणी आणि लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी, डिमांड डिपॉझिट्स. आणि याचा जर विचार केला मित्रांनो, तर हा जो फॉर्म्युला आहे हा M1चा देण्यात आलेला आहे. कोणाचा देण्यात आलेला आहे? M1चा फॉर्म्युला देण्यात आलेला आहे. त्यामुळे दुसरा देखील फॉर्म्युला होत नाही. तिसऱ्या फॉर्म्युल्याकडे जाऊया. M1 प्लस बँकांनी विकलेल्या चालू ठेवींचे पैसे, म्हणजे चालू ठेवींचे पैसे म्हणजे काय? करंट जे काही डिपॉझिट्स आहेत, करंट अकाउंटमधले जे काही डिपॉझिट्स आहेत, यांना विकून जेव्हा बँक कर्ज पुरवठा करत असते, त्या कर्ज पुरवठ्यालाच बँकांनी विकलेल्या चालू ठेवींचे पैसे असं म्हटलं जात असतं. आणि 1 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवी, फिक्स्ड डिपॉझिट, FD. बरोबर. तर हा जो आहे मित्रांनो, हा आहे M2. हा कोण आहे? M2 आहे. म्हणजे तिसरंही स्टेटमेंट आपलं काय आहे? इनकरेक्ट आहे. ओके. आणि M1लाच आपण काय म्हटलं होतं मित्रांनो? संकुचित पैसा म्हटलेलं होतं. आपण M1ला काय म्हटलं होतं? संकुचित पैसा म्हटलेलं होतं. बरोबर. काय म्हटलं होतं? यालाच नॅरो मनी. यालाच काय म्हणतो आपण? नॅरो मनी. ओके. आणि M3लाच आपण काय म्हणतो मित्रांनो? ब्रॉड मनी. कोणता मनी म्हणतो? ब्रॉड मनी म्हणतो यालाच. विस्तृत पैसा. मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला? विस्तृत पैसा असं आपण म्हणतो. ओके. मग विस्तृत पैसा काय असतो? तर बघा, M2 प्लस 1 वर्षांपेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट आणि बँकांची मागणी देय व मुदत कर्जे. बरोबर, म्हणजेच बँकांचा NDTL. ओके. M2 प्लस 1 इयरपेक्षा जास्त FD आणि प्लस NDTL असा मिळून काय तयार होतं रे मित्रांनो? M3 तयार होतो, ज्यालाच आपण विस्तृत पैसा म्हणतो. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4 येणार आहे. ओके. YV रेड्डी समितीने कोणता कन्सेप्ट स्वीकारला नाही? तर YV रेड्डी जी समिती आहे, या YV रेड्डी समितीने M4 हा कन्सेप्ट स्वीकारला नाही. ओके. M4ला काय केलं होतं? बाद केलं होतं. M3लाच लास्ट ठेवण्यात आलेलं होतं. राहील लक्षात? नॅरो मनी. व्हेरी गुड मित्रांनो. चला, टिया, नेहा, प्रतीक्षा, ज्ञानेश्वर, वेदांत,
व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. चलो पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 14वा प्रश्न बघा, 2021-22च्या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक FDI खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये झालेली आहे? चला सांगा बरं, सर्वाधिक FDI कोणत्या क्षेत्रामध्ये झालेली आहे? चला सांगा, FDI सर्वाधिक कोणत्या क्षेत्रामध्ये झालेली आहे? चला, सर्वाधिक FDI खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये झालेली आहे? कोण सांगता मला याचं उत्तर? आणि स्पेसिफिक इकॉनॉमिक इयर तिथं मेन्शन केलेलं आहे. ओके ओके ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. श्रीरंग, वेदांत, संदीप, प्रतीक्षा, ज्ञानेश्वर, वेदांत, बेंगलुरू, नेहा, व्हेरी गुड. चलो बरोबर आहे मित्रांनो. मी आता तुम्हाला जरा FDI बद्दल जरा जास्तची माहिती देतो. FDI बद्दलची तुम्हाला काय देतो मी, जरा जास्तीची माहिती देतो. बघा मित्रांनो, जर तुम्हाला सेक्टर विचारलं तर हा तो योग्य क्रम आहे. 1 नंबर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर आहे. 2 नंबर सर्व्हिस सेक्टर आहे. 3 नंबर ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. 4 नंबर काय आहे? ट्रेडिंग आहे. ओके, 4 नंबर काय आहे? ट्रेडिंग आहे. सेक्टर विचारले तर हा क्रम सांगायचा, हा क्रम योग्य आहे. ओके, आणि जर तुम्हाला देश विचारले, सर्वाधिक FDI करणारे देश जर विचारले तर 1 नंबर आहे बघा मित्रांनो, सिंगापूर, USA. 1 नंबर आहे सिंगापूर. 2 नंबर आहे USA. 3 नंबर आहे मॉरिशस. 4 नंबर आहे नेदरलँड. 4 नंबर कोण आहे? नेदरलँड. आणि 5 नंबर कोण आहे? स्वित्झर्लंड. कोण आहे? स्वित्झर्लंड आहे. ओके, देश विचारलं तर हा क्रम सांगायचा, सेक्टर विचारले तर हा क्रम सांगायचा. आणि जर तुम्हाला टॉप राज्य विचारले, टॉप राज्य FDI प्राप्त करणारे, तर पहिलं राज्य आहे मित्रांनो कर्नाटका. बघा, पहिलं राज्य इथं पहिल्यांदा कोणतं राज्य आलेलं आहे मित्रांनो? कर्नाटक आलेलं आहे. काय आलेलं आहे? कर्नाटक आलेलं आहे. 2 नंबर बघा मित्रांनो, 2 नंबर आहे महाराष्ट्र. 3 नंबर आहे दिल्ली. 4 नंबर आहे तमिळनाडू. आणि 5 नंबर जे काही आहे ते आहे हरियाणा. काय आहे? हरियाणा. ओके, तर ही ती 5 राज्य आहेत मित्रांनो ज्यांनी काय केलेलं आहे? सर्वाधिक FDI प्राप्त केलेली आहे. ओके, चला, FDI बद्दल एवढं तुम्हाला माहिती असणं काय आहे मित्रांनो? अपेक्षित आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आणि पुढचा शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊया मित्रांनो. महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प 2023-24 मध्ये सादर करण्यात आलेल्या जोड रस्त्यांसाठी नवीन योजनांविषयी अयोग्य जोडी कोणती ते आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. कोणती जोडी अयोग्य आहे ते आपल्याला ओळखायला लावलेलं आहे. तर बघा मित्रांनो, बिरसा मुंडा जोड रस्ता. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, बिरसा मुंडा म्हटलं म्हणजे कोणती जमात येते? आदिवासी जमात येते, बरोबर. म्हणून पहिलं स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे की सर्व आदिवासी जे पाडे आहेत त्या आदिवासी पाड्यांना बारमाही रस्त्यांनी काय करायचं होतं? जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बिरसा मुंडा जोड रस्ता योजना काय करण्यात आलेली आहे? सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर संत सेवालाल महाराज जोड रस्ता योजना जी काही आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे संत सेवालाल महाराज हे कोणत्या कम्युनिटीसाठी काम केलेलं होतं? यांनी बंजारा समाजासाठी काम केलं होतं. मग बंजारा समाजामध्ये जेवढेही तांडे आहेत या तांड्यांना बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी हा काय करण्यात आलं होतं? ही योजना तयार करण्यात आलेली. म्हणजे बी स्टेटमेंट काय आहे? इनकरेक्ट आहे. सी स्टेटमेंट यशवंतराव होळकर जोड रस्ता योजना. तर यशवंतराव होळकरांनी धनगरांसाठी कार्य केलेलं होतं म्हणून काय आहे मित्रांनो? धनगर वाड्यांमधल्या धनगर वाडे असतील, वस्त्या असतील यांना बारमाही रस्त्यांनी जोडण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली होती. म्हणजेच काय मित्रांनो, संत सेवालाल, पुन्हा एकदा सांगतो बघा, हे जे संत सेवालाल आहेत, संत सेवालाल महाराज जोड रस्ता जी आहे, बरोबर, तर ही बंजारा समाजासाठी आहे. बंजारा तांड्यांसाठी आहे. तांडे जे आहे ते जोडणे. ओके, तर यशवंत होळकर
जी योजना आहे ही योजना कोणासाठी आहे? धनगर, वाड्या किंवा वस्त्या यांना जोडण्यासाठी होत्या. ओके, राहील लक्षात मित्रांनो. ऑप्शन नंबर काय येणार आहे? बी आणि सी येणार आहे. ओके, चला करेक्ट आहे प्रत्येकाचं. हा, ते बोल्ड केलं गेलेलं आहे, राहून जातं कधी कधी बोल्ड करणं. ओके, चला समजले तेवढे प्रश्न? एवढे प्रश्न समजलेले तुम्हाला? चला आजचं लेक्चर इथं थांबवायचं आहे.